पुण्यात भाजप राष्ट्रवादीत कोल्ड वॉर सुरू असल्याचं समोर येत आहे। अजित पवार पालकमंत्री झाल्यापासून पुण्यातल्या माजी नगरसेवकांची कामं होत नसल्याची त्यांची तक्रार आहे। तर दुसरीकडे दौंडमध्ये प्रांत कार्यालयाच्या कोनशिलेवर अजितदादांचं नावच टाकण्यात आलं नाहीये। त्यामुळे राष्ट्रवादीनं आक्रमक पवित्रा घेतलाय। काय आहे नेमकं हे सगळं प्रकरण पाहूया। जुलै 2023 रोजी अजित पवार हे त्यांच्या 8 आमदारांसह महायुतीत दाखल झाले। अजित पवार महायुतीत दाखल झाल्यास त्यांना पुण्याचं पालकमंत्रीपद द्यावं लागेल ही भीती भाजपला होतीच आणि ती भीती खरी ठरली। उपमुख्यमंत्री पदासह अजित पवारांना देवेंद्र फडणवीसांकडे असलेलं अर्थ खातंही देण्यात आलं। त्या मागोमाग त्यांनी पुण्याचं पालकमंत्रीपदही मागून घेतलं आणि अखेर पुणे भाजपच्या नेत्यांची गोची झाली। पुण्याच्या माजी नगरसेवकांची अशी तक्रार आहे की राष्ट्रवादीचे नगरसेवक थेट अजित पवारांना फोन करून महापालिका प्रशासनाकडून कामं करून घेतात। त्यामुळे भाजपच्या नगरसेवकांची कामं होत नाहीत। त्यामुळे निवडणुकांना सामोरं जाण्यापूर्वी भाजपच्या नगरसेवकांसमोर आव्हान उभं ठाकलंय। भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांना विशेषतः जर बजेट कमी मिळत असेल किंवा जर कामं होत नसतील तर भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक माजी नगरसेवक असेल याच्या तक्रारी जर समजा शहर अध्यक्षांकडे आल्या, आमच्या चंद्रकांतदादा पाटलांकडे आल्या तर आम्ही त्याचा नक्कीच नोंद घेऊ। अजित पवार सर्वाधिक काळ पुण्याचे पालकमंत्री राहिले। पुण्याचं पालकमंत्रीपद कधी आणि किती काळ भूषवलंय हे पाहूयात। काँग्रेस राष्ट्रवादीच्या सत्तेत अजित पवार पालकमंत्री। 2004 ते 2014 पर्यंत अजित पवार पालकमंत्री। मवियाची सत्ता आल्यावरही अजित पवार पालकमंत्री। महायुतीत दाखल झाल्यावरही पुण्याचे पालकमंत्री। मात्र असं असतानाही अजित पवारांचं नाव दौंड प्रांत कार्यालयाच्या लोकार्पण कार्यक्रमाच्या कोनशिलेत वगळण्यात आलंय। याची दखल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या वैशाली नलावडे यांनी घेतली। त्यावर त्यांनी तिखट प्रतिक्रिया देत ज्यांना अजित पवार पुण्याचे पालकमंत्री असल्याचं मान्य नसेल त्यांनी तसं सांगावं असं जाहीरपणे सांगून टाकलंय। एका बाहेरच्या खासदारांचं आणि आमदारांचं नाव आहे। पत्रिकेमध्ये पुणे जिल्ह्यातील अनेक मान्यवरांची नावं असताना बाकीची कोणाची नावं तिथे टाकली नाहीत आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा म्हणून कोणाला मान्य नसतील तर त्यांनी जाहीरपणे ते सांगावं आणि त्यांच्या पक्षाला तसं सांगावं। परंतु इथून पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं हे खपवून घेतलं जाणार नाही। महायुती सारं काही अलबेल असल्याचं सांगत असली तरीही पुण्यातल्या या उदाहरणावरून राष्ट्रवादी भाजपमधलं कोल्ड वॉर उफाळून आलंय। विनोद गायकवाडसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।